दानी अरहन्ते माणुसे केते. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को गणराणम् अजावयवगानम् सावणम् चैव सौयसिम् तेसिम् विशोधदर्शन नानपणसमं समासेज उपसंपयामि सम्मम् जत्तो निर्वाण संपत्ति. गाथा नंबर 33. गाथा पाठ. जोहि सुदेन विजानदे अपाणं जानगं सावेन तं सुध केवलिमिषिणो भणन्ति लोकपदिवयरा. आचार्य कुंद भगवान विरचित. प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार. प्रत्येक जीवाचा स्वभाव एक समयामध्ये सर्व द्रव्यगुण पर्यायाला इतपत जाणणे हा स्वभाव असताना सुद्धा हा जीव क्षावक्षमिक इंद्रिय जनित ज्ञानाच्या द्वारे होणाऱ्या परिणतीलाच आपला स्वभाव मानून बसलेला आहे, जाणलेला आहे, अनुचरण करत आहे. म्हणून त्या जीवाला पर्यायामध्ये निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती नाही, मोक्ष मार्गस्थ नाही. आणि म्हणून आजपर्यंत त्या जीवाला पर्यायामध्ये केवळ ज्ञानाची उत्पत्ती होऊन मोक्ष झालेला नाही. यामध्ये 33 गाथा सुरू आहे. 33 गाथेमध्ये आचार्यांनी सांगितलं शीर्षक मध्ये केवळ ज्ञान आणि श्रुतज्ञानी यांच्यामध्ये विशेषता काय नाही, दोघांचीही अनुभूतीचा विषय समानच आहे. म्हणून केवळ ज्ञानी आपल्या कारण परमात्म्याला काही विशेष जाणतात आणि छद्मत साठणारा जीव तो श्रुत ज्ञानाच्या द्वारे काही कम जाणतो अशी कोणीची शंका असेल, तो दुःखी होत असेल, तर त्याला या ठिकाणी आचार्यांनी सांगून की क्षोभाला नष्ट करायचे, दुःखी होऊ नको, आकुलित होऊ नको. दोघांच्या ध्यानाचा विषय समान आहे, अतींद्रिय आहे. जाणणारी ज्ञान पर्याय ही अतींद्रिय आहे आणि मिळणारं सम्यक अतींद्रिय फळ हे अतींद्रिय आहे. म्हणून दोघांमध्ये काहीही फरक नाही असं या गाथेमध्ये आचार्य सांगतात. गाथा नंबर 33 अन्वयार्थ. वास्तव में श्रुत ज्ञान के द्वारा स्वभाव से न्यायक अर्थात न्यायक स्वभाव आत्मा को जानता है, उसे लोक के प्रकाशक ऋषिगण श्रुत केवली कहते हैं. आचार्य सांगतात जो वास्तविक म्हणजे खरोखर श्रुत ज्ञानाच्या द्वारे 3 प्रकारचे श्रुत ज्ञान आहे. एक आचं श्रुत ज्ञान आहे,
ब नाही तृत ज्ञान आहे आणि आपाचं तृत ज्ञान आहे. त्यामध्ये जो कोणी जीव भाव तृत ज्ञानाच्या द्वारे आपात अतींद्रिय तृत ज्ञानाच्या द्वारे स्वभावाने न्यायक आपला जो आत्मा आहे त्याला जो जाणतो, अशा जीवाला लोकाला प्रकाशित करणारे ऋषीगण जे आहेत, कोण सर्वज्ञ भगवान, लोकाला प्रकाशित करणारे आणि ऋषीश्वर गण म्हणजे मुनीमध्ये श्रेष्ठ असे अनंत भगवान त्या जीवाला, तो जीव श्रुत केवली आहे असं सांगतात. केवल न्यायक स्वरूप आत्म्याला जो श्रुताच्या द्वारे जाणतो त्याला सर्वज्ञ भगवान श्रुत केवली म्हणतात. मग या ठिकाणी श्रुत केवली दोन प्रकारचे आहेत. एक द्वादशांगाचे पाठी असणारे 6व्या-7व्या गुणस्थानापासून ते 12व्या गुणस्थानापर्यंत द्रव्य श्रुताचे द्वादशांगाचे पाठी, त्यांची या ठिकाणी मुख्य रूपाने चर्चा नाही. या ठिकाणी द्रव्य श्रुताचे द्वादशांग पाठी नसताना सुद्धा जे भाव श्रुत ज्ञानाच्या द्वारे एक स्वभावाने न्यायक अशा केवळ आत्म्याला जाणतात, त्यांना इथे श्रुत केवली म्हणतात. आणि हे श्रुत केवली भाव श्रुत केवलीची चर्चा आहे, द्रव्य श्रुत केवलीची चर्चा नाही. एक सांगितलं. दुसरं सांगितलं संपूर्ण श्रुत ज्ञान. या संपूर्ण श्रुत ज्ञानाचा मुख्य गाभा भाव न्यायक स्वभाव आहे. अशा द्वादशांगाचा श्रुताचा गाभा जो एक न्यायक स्वभाव आहे, शुद्ध आत्मा आहे, त्याला जो जो जीव जाणतो तो श्रुत केवली म्हटला जातो. मग अशा प्रकारे न्यायक स्वरूप आत्म्याला जाणणारे, अनुभव करणारे श्रुत केवली चारी गतीमध्ये आहेत. चारी गतीमध्ये जे जे जीव उपशम सम्यक्त, क्षाओपशमिक सम्यक्त, क्षायिक सम्यक्तची प्राप्ती करतात, त्यावेळेला ते जीव निमाणे श्रुत केवली आहेत. मग असे श्रुत केवली 4थ्या गुणस्थानापासून ते 12व्या गुणस्थानापर्यंत सर्व जीव आहेत. मग असं गाठामध्ये आचार्य या ठिकाणी सिद्ध करत आहे. टीका. जैसे भगवान युगपत परिणमन करते हुए समस्त चैतन्य विशेष युक्त केवल ज्ञान के द्वारा अनादि निधन अनिधन निष्कारण असाधारण स्वसंवेद्यमान चैतन्य सामान्य जिसकी महिमा है, तथा जो चेतक स्वभाव से एकत्व होने से केवल अकेला
शुद्ध अखंड है, ऐसे आत्मा को आत्मा से आत्मा में अनुभव करने के कारण केवली है. आता केवली भगवंताची व्याख्या सांगताना की जे जीव केवळ ज्ञानाने परिणत आहेत असे भगवान युगपत परिणमन करते हुए पक्कून विश्वातले 6 द्रव्य काय करतात, युगपत परिणमन करतात. आणि त्यामध्ये भगवंताचा जीव पण आहे. तोही प्रत्येक समयाला परिणमन करत आहे अनंत गुणाच्या रूपाने. मासे ते भगवान युगपत परिणमन करत असताना समस्त चैतन्याने युक्त केवळ ज्ञानाच्या द्वारे अनादि अनिधन एक अनादि अनंत चैतन्य सामान्य आदि तथा अंतरहित है. मग जो चैतन्य स्वभाव आहे अनादि अनंत आहे किंवा अनादि अनिधन आहे. हे सगळे काय आहेत, विषयाचे अवैध वृत्तीच्या विषयाचे विशेषण आहेत. असा निष्कारण 2 नंबर 3 जिसका कोई कारण नहीं है ऐसा स्वयं सिद्ध सहज असा जो चैतन्य स्वभाव आहे त्याला कोणी उत्पन्न केलेलं नाही, पण त्याचा कर्ता कोणी नाही. तो कसा आहे, चैतन्य स्वभाव स्वयं सिद्ध आहे, सहज आहे. आणि परत कसा आहे, असाधारण, जो अन्य किसी द्रव्य में न हो ऐसे माझा जो चैतन्य स्वभाव आहे तो त्या जीवामध्येच आहे आणि अन्य 5 द्रव्यामध्ये नाही. दुसऱ्या अपेक्षेने केवली भगवंताचं चैतन्य त्यांच्यामध्येच आहे. त्यांच्या समान अन्न असणाऱ्या चैतन्य जीवामध्ये नाही. म्हणजे असाधारण म्हणजे विशेष. आणि स्वसंवेद्यमान 4 नंबर 3 स्वसंवेदन स्वतः ही अनुभव में आने वाला आणि असा हा विशेषाने विशिष्ट असणारी चेतना ती कशी आहे, ज्याच्या जीवाला स्वतःच अनुभवाला येणारी आहे. एक जीवाचा कारण परमात्मा अन्य जीवाच्या पर्यायाच्या घरी अनुभवाला येत नाही. मग असा चैतन्य सामान्य ज्याची महिमा आहे, जे अशा अनेक प्रकारच्या विशेषणाने विशिष्ट असताना सुद्धा तो चैतन्य मात्र सामान्य एक आहे, ही त्याची महिमा आहे. तथा जो चेतक स्वभाव से एकत्व होने से 5 नंबर 3 चेतना वाला दर्शक न्यायक मग तो चेतना जी आहे ती चेतना दर्शन आणि ज्ञान रूपाने कशा आहे, दर्शक म्हणजे दर्शन, न्यायक म्हणजे ज्ञान. मग ती चेतना दर्शक ज्ञान रूपाने एकत्व असल्या कारणाने केवल म्हणजे अकेला एकटा शुद्ध अखंड आहे. हे काय झाले, सगळे न्यायक स्वभाव कारण परमात्म्याचे विशेषण झाले. मग असे ते अनंत परमात्मा काय करतात, आत्म्याला आत्म्यामध्ये अनुभव करण्याच्या कारणाने केवली आहेत.
मग केवली काय आहे? केवळ आत्म्याला केवळ ज्ञानाच्या द्वारे जाणतात, म्हणजे कर्ता, कर्म, करण आणि क्रिया आत्माच एक आहे. म्हणून अशा आत्म्याला जाणल्याच्या कारणाने, अनुभव करण्याच्या कारणाने केवली आहेत. म्हणजे केवलीच्या केवळ ज्ञानाचा विषय जो त्यांचा शुद्ध आत्मा आणि त्यांची केवळ ज्ञानाची पर्याय. मग त्यांचा विषय असा आहे. आता आपल्याला सांगतो उसी प्रकार ते केवली भगवान जसं आपल्या कारण परमात्म्याला, चैतन्याला अशा अनेक विशेषणाने युक्त असताना सुद्धा ती चेतना एक सामान्य मात्र आहे. आणि अशा चैतन्याला चैतन्याच्या जरी चैतन्यामध्ये अनुभव करण्याच्या कारणाने ते केवली भगवान आहेत. मग तो झाला त्या ठिकाणी दृष्टांत. का सांगायचं आहे? केवली आणि छद्मस्ताच्या श्रुत ज्ञानामध्ये विषयामध्ये कुठेही भेद नाही हे सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्या ध्यानाचा विषय सांगितला. उशी प्रकार म्हणजे त्याच प्रकारे आता त्यांच्यामध्ये काय केलं? युगपत चैतन्य घेतलं होते. केवळ ज्ञानाचा विषय सर्व द्रव्य गुण पर्याय आहे. आणि आपल्या ज्ञानाचा विषय कतिपय पर्यायात्मक द्रव्य आहे. म्हणून तिथे सांगितलं क्रमशः परिणमित होते हुए कितनेही चैतन्य विशेषण से युक्त श्रुत ज्ञान के द्वारा तेच विशेषण अनादि निधन निष्कारण असाधारण स्वसंवेद्यमान चैतन्य सामान्य जिसकी महिमा है तथा जो चेतक स्वभाव के द्वारा एकत्व होने से केवल अकेला है, ऐसे आत्मा को आत्मा से आत्मा में अनुभव करने के कारण श्रुत केवली है. मग सांगितलं की मग त्याचप्रमाणे आमचाही न्यायक स्वभाव अनादि अनिधन आहे, निष्कारण आहे, असाधारण आहे, स्वतःच्या जरी अनुभवाला येणार आहे, चैतन्य सामान्य महिमा आहे. मग अशा चेतक स्वभावाच्या द्वारे एकत्व असल्यामुळे चेतना सोडून अन्य रूपाने परिणमन करत नाही. मग केवळ अकेला आहे. 6 नंबर टीप. आत्मा निश्चय से पर द्रव्य के तथा राग द्वेष के संयोगों को तथा गुण पर्याय के भेदों से रहित मात्र चेतक स्वभावरूप है. इसलिए वह परमार्थ से केवल अकेला शुद्ध अखंड है. मग तो आत्मा निश्चयाने कसा आहे? परद्रव्याच्या आणि रागद्वेषाच्या संयोगाने रहित आहे. म्हणजे उपचरिताचा दूध गारण्याच्या विषयाने रहित आहे. रागद्वेष अधिक म्हणजे पूर्ण शुद्ध, एकदेश शुद्ध आणि अशुद्ध पर्याय या 3 प्रकारच्या भावकर्माने रहित आहे. आणि गुण पर्याय शुद्ध निश्चयने मधला गुण पर्याय, द्रव्य पर्याय, ध्रुव पर्याय असा जो भेद आहे त्याने रहित आहे. किंवा च भेदोपचार या गुणाच्या भेदाने रहित आहे. च भेद वृत्ती पर्यायाने रहित आहे. म्हणजे द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म, गुणभेद, पर्याय भेद याने रहित आहे. रहित मात्र एक चेतन स्वभावरूपच आहे. या कारणाने वह म्हणजे असा आपला परमात्मा न्यायिक स्वभाव परम भाव से केवल शुद्ध अखंड है. मग असा आपला आत्मा
त्यात केवलींचे विशेषण आणि आपले विशेषण, त्यांचा ध्यानाचा विषय आणि आपला ध्यानाचा विषय समान आहे. मग अशा आत्म्याला आपण पण आत्म्यापासून आत्म्याचा अनुभव करण्याच्या कारणाने श्रुत केवली आहे. मग अशा श्रुत ज्ञानाच्या द्वारे चैतन्य मात्र केवळ एक आत्म्याला अनुभव करण्याच्या कारणाने आम्ही श्रुत केवली आहेत. असं आपणाला सर्वज्ञ भगवान जो जीव अशा प्रकारे अनुभव करतो त्या जीवाला आचार्य या ठिकाणी श्रुत केवली म्हणतात. जे इथे भाव श्रुत केवलीची चर्चा आहे. द्वादशांगाच्या पाठीरूप असणाऱ्या श्रुत केवलीची चर्चा नाही. मग अशा श्रुत ज्ञानाच्या द्वारे चौथ्या गुणांचा अशा श्रुत ज्ञानाच्या द्वारे अशा विशेषणाने युक्त आपल्या शुद्ध आत्म्याला जाणून काय होतो, जीव सम्यक् होतो. मग मोक्ष मार्ग पण चालू होतो. मोक्ष सम्यक् होतो, मोक्ष मार्ग सुरू होतो. चारी गतीमध्ये निसर्ग आणि अधिगम सम्यक दर्शनाची उत्पत्ती होते. म्हणून चारी गतीमधले जीव श्रुत केवली आहेत. असं आपणाला छद्मस्त जीवाला अशा शुद्ध आत्म्याला जो जीव अनुभव करतो त्याला लोकाला प्रकाशित करणारे सर्वज्ञ भगवान श्रुत केवली म्हणतात. आचार्य की सर्वज्ञ तुम्हाला म्हणतात श्रुत केवली, मी म्हणत नाही. इथले विशेष आकांक्षा के क्षोभ से बस हो, हम तो स्वरूप निश्चल ही रहते. म्हणून केवली भगवंताचा ध्यानाचा विषय, माझा ध्यानाचा विषय दोघेही समान आहेत. म्हणून ते आपल्या कारण परमात्म्याला काही विशेष जाणतात, जास्त जाणतात. आम्ही आमच्या आत्म्याला श्रुत ज्ञानाच्या द्वारे, सूक्ष्म ज्ञानाच्या द्वारे काही कमी जाणतो. असा काय आहे, विशेष जाणण्याची आकांक्षा, क्षोभ, दुःखी होऊ नको. बस आमचं आता काय स्वरूप निश्चलही राहते. असं माझ्या आत्म्याचं स्वरूप आहे, त्याला मी अनुभवलेलं आहे. आणि अशा स्वरूपामध्ये कसं आहे, निश्चल आहे. जे अशा स्वरूपाला मी अनुभवतो, निश्चल रूपाने शंका काहीही राहिलेली नाही. म्हणून आचार्य सांगतात की काही विशेष चौथ्या गुणस्थानावरती असतो, पाचव्या असतो, चौथ्या गुणस्थानापासून सिद्धापर्यंत सर्व जीवाच्या ध्यानाचा विषय किंवा सम्यक अतींद्रिय आनंद जी प्रमिती आहे, त्या प्रमितीचा विषय हाच आहे. नंतर सांगितलं की सम्यक अतींद्रिय आनंदाची प्रमिती उत्पन्न होते. मग त्याला अभिनव धर्मभूषण येथे आचार्यांनी न्यायदीपिकेमध्ये सांगितलं, प्रमितीला उत्पन्न करण्यासाठी साधकतम साधन करण ज्ञान आहे आणि ते प्रमाण आहे. मग असा न्यायज्ञ अभिवृत्तीचा आत्मा विषय असतो. आपाचं मती तृत ज्ञान, भावश्रुत्य ज्ञान, भावमती ज्ञान प्रमाणात्मक साधन आहे. त्याला सम्यक अतींद्रिय रूपी प्रमिती स्वयं उत्पन्न होते. म्हणून विषय सांगितला, इथे साधन सांगितलं. अर्पित रूपाने आणि अनर्पित रूपाने प्रमिती, सम्यक दर्शन म्हणा, रत्नत्रय म्हणा, मोक्ष मार्गाची उत्पत्ती म्हणा,
अतिंद्रिय आनंद. सम्यक अतिंद्रिय आनंद हे अनर्पित रूपाने गौण आहे. गौण. विषय साधन फळ तीन पैकी विषय आणि साधनाचे कथन केले. अर्पित रूपाने आणि अनर्पित रूपाने प्रमितीची चर्चा गौण आहे, अभाव नाही. जर प्रमितीची चर्चा अभाव केले तर मिथ्या एकांत होतो. त्याला सम्यक ज्ञान म्हणत नाही. निरपेक्ष नाही, मिथ्या असतात. सापेक्ष नाही, सम्यक असतात. म्हणून ध्यानामध्ये काही विशेष बघायला, विशेष जाणाला बघण्यासाठी जाऊ नका, जाणण्यासाठी जाऊ नका. एक वेळेला मी अनादि अनिधन अखंड एक चैतन्य मात्र सत्सामान्य स्वरूप आहे. अशा एक चैतन्य सामान्य सत्स्वरूप मात्र. मग सामान्य मात्र म्हणत असताना फक्त चैतन्य नाही, तर त्या चैतन्याचे अनंत गुण जे आहे ते सगळे एक अखंड चैतन्य मात्रामध्ये गर्भित आहेत. म्हणून असा तो ध्यानाचा विषय अखंड आहे. म्हणून केवली भगवंताने जसं कारण परमात्म्याला जाणलेलं आहे तसं मीही माझ्या स्वतःच्या कारण परमात्म्याला त्यांच्या सारख्याच माझ्या कारण परमात्म्याला मी जाणलेला आहे. त्यांनी जसं अतींद्रिय ज्ञानाने जाणलेलं आहे तसं मीही अतींद्रिय प्रमाण ज्ञानाने जाणलेलं आहे. त्यांना जशी प्रमिती अतींद्रिय फळ मिळालं आहे तसं मलाही मिळालेलं आहे. म्हणून त्यांचा विषय माझा विषय, त्यांचे साधन माझे साधन, त्यांची प्रमिती आणि माझी प्रमिती फरक नाही. त्यांचं केवळ ज्ञान माझं श्रुत ज्ञान, श्रुत आणि केवळ उपाधी काढा ज्ञानच आहे. त्यांचं अनंत सुख, आपलं क्षावक्षमिक सुख. मग अनंत आणि क्षावक्षमिक ही उपाधी काढा तर सुख जे विषय साधन फळ तिन्ही बराबर आहेत. दोघांमध्ये काहीही फरक नाही. निश्चयाने. असं पहिल्यांदा परोक्ष ज्ञानाने जाणून प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करा आणि मग प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करून मी माझ्या चैतन्य मात्र सत्सामान्य अनादि अनिधन निष्कारण असाधारण स्वसंवेद्यमान अशी चेतना सामान्य ज्याची महिमा आहे अशा शुद्ध आत्म्याला मी अनुभव केलेला आहे. मी मोक्ष मार्गस्थ आहे. मी भावी काळामध्ये निर्वाणाला प्राप्त होणार आहे. म्हणून मला दुसऱ्याला कोणाला विचारायची आवश्यकता नाही की मी सम्यक दृष्टी आहे का मिथ्या दृष्टी आहे, मी संसार मार्गस्थ आहे का मोक्ष मार्गस्थ आहे, मला सम्यक अतींद्रिय आनंदाची उपलब्धी झाली का नाही, हे दुसऱ्याला कुणाला विचारायला जाऊ नका. पण जो तो ज्याला भूक लागलेली आहे, ज्यांनी पोट भरून जेवलेला आहे, त्या व्यक्तीला दुसऱ्याला विचारायची आवश्यकता नाही की मी पोट भरून जेवलो का. ज्याला स्वतःला समजलेला आहे, पोट भरलेला आहे, स्वतःच्या स्वतः जाणीवेत येते. आणि दुसऱ्याप्रमाणे का होते, अनुमानाच्या द्वारे जाणीवेत येत. जो जीव पोट भरून जेवलेला आहे त्याला ढेकर येत आहे, तर पोट भरून जेवलेला आहे तर त्याला ढेकरा निमाने येतात. ढेकर येतात तर त्या अर्थी त्याचं पोट भरलेलं आहे. सम्यक अतींद्रिय आनंद आहे, ही ढेकर आहे, तर तिथे शुद्ध आत्म्याची अनुभूती आहे. म्हणून आपला मोक्ष मार्ग, आपले सम्यक अतींद्रिय आनंद, आपल्या विषयाचा निर्णय आपल्याच ज्ञानाच्या पर्यायामध्ये करायचा आहे. न्यायक स्वभाव आणि प्रमिती फळ
मग न्यायिक स्वभाव, प्रमिती, फळ आणि साधन. मग यामध्ये काय करायचं तर न्यायिक स्वभाव स्व आहे, ज्ञान पर्याय आणि प्रमिती पर्याय आहे. मग त्या कारण परमात्म्यामध्ये अनुभव करणारी ज्ञान पर्याय आणि एकदेश सम्यक अतींद्रिय आनंद त्या विषयामध्ये नाही. पण ध्यानाची पर्याय आणि सम्यक अतींद्रिय आनंद विभक्त आहे, न्यायिक एकत्व आहे किंवा न्यायिक द्रव्य आहे. स्वानुभूतीची पर्याय प्रमिती फळ आहे. मग स्वानुभवाची पर्याय आणि प्रमिती अनित्य आहे, न्यायिक नित्य आहे. म्हणून नित्य अनित्य अनेक अंतात्मक वस्तूची सिद्धी केली. म्हणजे दुसऱ्या अपेक्षेने जाणणारी ज्ञान पर्याय ही कशी आहे, स्वप्रकाशी आहे. त्या ज्ञान पर्यायाने मी प्रामाण्यसहित प्रत्यक्ष आहे असं त्या ज्ञान पर्यायाने स्वतःचा निर्णय केला. म्हणून ती ज्ञान पर्याय स्वप्रकाशी झाली. त्याच ज्ञान पर्यायाने न्यायिक स्वभावाचा निर्णय केला. त्याच ज्ञान पर्यायाने प्रमिती फळाचा निर्णय केला. मग प्रमिती, सम्यक अतींद्रिय आनंद आणि न्यायिक हे झाले पर प्रकाशी, पर झाले. जाणणारी ज्ञान पर्याय झाली स्व. असं ज्ञानाचा स्वभाव स्वपर प्रकाशी आहे. ज्याच्यामध्ये कार्य झालं ती ज्ञान पर्याय उपादान आहे, कारण परमात्मा निमित्त आहे. आणि प्रमिती फळ आहे, ते काय झाले, विषय झाले. मग ती ज्ञान पर्याय स्वपर प्रकाशी आहे. अशा अनेक प्रकारे काय करतो, याला न्यायाच्या माध्यमातून विषय साधन फळाच्या अपेक्षेने कधी कारण परमात्म्याला उपादान म्हटलं, पर्यायाला निमित्त म्हटलं. ज्या पर्यायामध्ये कार्य झालं त्या पर्यायाला उपादान म्हटलं. न्यायिक स्वभावाने प्रमितीला निमित्त म्हटलं, पर म्हटले. जे आचार्य ज्या वेळेला ज्या ठिकाणी ज्या अभिप्रायाने अनेकांतामध्ये कुठेही बाधा येत नाही आणि अनेकांताने सिद्ध करत असताना एकद्रव्याची सिद्धी आहे. मग एक द्रव्याची सिद्धी अनेकांता दोन्ही बाजूने केली, नित्य अनित्याच्या बाजूने, तरी तिथे कुठेही बाधा येत नाही. असं आपणाला स्वतःच्या आत्म्याचा अनुभव करून आपणा स्वतःला सम्यक व्यक्ती मानून आणि वारंवार अशा शुद्ध आत्म्याला जो अनुभव करतो तो सम्यक व्यक्ती होतो. आणि जो वारंवार आपल्या शुद्ध आत्म्याला जाणतो त्याच्या जीवाचं सम्यक दर्शन आपोआप टिकून राहतं. सम्यक दर्शन टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करू नका. सम्यक दर्शन ज्या कारणाने टिकून राहतं, ज्या साधनाच्या द्वारे टिकून राहतं, त्या साधनाचा उपयोग न्यायिक स्वभावावरती करा. जो जीव न्यायिक स्वभावावरती ज्ञानाचा उपयोग करतो त्या जीवाचं क्षोभक्षम सम्यक दर्शन आपोआप टिकून राहिलेलं आहे. म्हणून ज्ञानी जीव, सम्यक ज्ञानी जीव सम्यक दर्शन टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, प्रमितीला सांभाळण्याचा प्रयत्न करत नाही. तो प्रमाणाचा उपयोग प्रमेयावरती, आपल्या शुद्ध आत्म्यावरती करतो. मग ज्ञानाने ज्या विषयाला जाणलेला आहे, अनुभव केलेला आहे, श्रद्धा त्या विषयाला स्वयं स्वीकार करते. म्हणून मला सम्यक दर्शन टिकून ठेवायचं आहे हे ज्ञानीला विचार नाही.
मला सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे. प्राप्त झालेले सम्यक दर्शन टिकून ठेवायचं आहे. मग सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे हा राग आहे. आणि प्राप्त झालेले सम्यक दर्शन टिकून ठेवायचं आहे हे द्वेष आहे. जे माझ्यापासून सम्यक दर्शन निघून जाऊ नये, राहावं. जे प्राप्त करणे सुद्धा राग आणि टिकून ठेवणे सुद्धा राग आहे. म्हणून ज्ञानी म्हणतो की मला सम्यक दर्शन टिकून ठेवायचं विकल्प नाही. मी तर कसं आहे, स्वभावाने निश्चय रत्नत्रय स्वरूपच आहे. श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य अशा अनंत गुणाला धारण करणारा मी शुद्ध आत्मा आहे. मग जो आहे त्याला टिकून ठेवण्याची मला आवश्यकता नाही. पण जो निश्चय रत्नत्रय स्वभाव आहे, त्या निश्चय रत्नत्रय स्वभावाला, प्रगट स्वभावाला, वर्तमानाच्या प्रगट क्षावक्षमिक ज्ञानाच्या द्वारे त्याला विषय करून जाणतो, तर सम्यक दर्शन आपोआप टिकून राहतं. ती श्रद्धा आतमधल्या न्यायक स्वभावाला स्वयं स्वीकार करते. म्हणून ज्ञानी हमेशा निश्चंक आहे, त्याला शंका नाही. म्हणून या पद्धतीने आपल्याला आचार्याने सांगितलं की अरे जीवा, क्षोभ करू नको. म्हणजे सुवर्णाचा स्वभाव, खाणीमध्ये असलेले सुवर्णाचा स्वभाव, 24 कॅरेट सुवर्णाचा स्वभाव, 22 कॅरेट सुवर्णाचा स्वभाव, त्यामध्ये मिसळलेल्या वस्तूला सोडून जर पाहिलं तर सोनं, सर्व सोनं शुद्ध झालेलं 22 कॅरेटच आहे. 22 कॅरेट 24 कॅरेटच्या सोन्यानंतर 22 कॅरेट, 23 कॅरेट, 23 कॅरेट, 20 कॅरेट, 18 कॅरेट हे सगळे कसे परद्रव्याच्या संयोगामध्ये त्याला उपाधित कमी दाखवलं. पण 24 कॅरेट पासून 18 कॅरेट पर्यंतच्या सगळ्या सोन्यामध्ये त्या सुवर्णाचा जो स्वभाव आहे त्या 24 कॅरेटच्या सोन्याप्रमाणेच आहे, काहीही कमी नाही. असं आपण पुणाचरणात जो जीव आपल्या स्वतःला संबोधन करायला शिकला, तोच जीव मोक्ष मार्गामध्ये टिकून राहतो. जो दुसऱ्याला तर संबोधन करायला शिकला, पण स्वतःला संबोधन करायला शिकला नाही, तो जीव मोक्ष मार्गामध्ये टिकून राहत नाही. तो मिथ्यात्वाला प्राप्त होतो. म्हणून मला कोणी सम्यक दृष्टी म्हटले तर मी सम्यक दृष्टी आहे, आणि मला कोणी मिथ्या दृष्टी म्हटलं तर मी मिथ्या दृष्टी आहे असं नाही. मी स्वतः अनुभव केलेला आहे तर मी सम्यक दृष्टी आहे. मी अनुभव नाही केला तर मी मिथ्या दृष्टी आहे. जे कोणाच्या दिलेल्या सर्टिफिकेट वरून मिथ्या दृष्टी सम्यक दृष्टी होत नाही. राजा चाललेला आहे आणि एक व्यक्ती निघाला. राजाला म्हणतो तुम्ही भिकारी आहे. राजा लक्ष देत नाही, निघून पुढे जातो. एक भिकारी आहे. अनेक भिकाऱ्याला एका शेठीने म्हटलं हा राजा आहे. तर कोणाच्या म्हणण्याने राजा भिकारी होत नाही आणि भिकारी राजा होत नाही. तसं कोणाच्या म्हणण्याने आपण मिथ्यादृष्टी किंवा सम्यकदृष्टी होत नाही. मग कोणी म्हणे ठीक आहे. मग सर्वज्ञ भगवान सांगतील की हा जीव सम्यकदृष्टी आहे. मग तेव्हा तर मी सम्यकदृष्टी मला म्हणेल.
सर्वज्ञ भगवान सांगतील हा जो मिथ्या दृष्टी आहे तर मग मी मिथ्या दृष्टी आहे का नाही. तर मग आचार्य सांगतात सर्वज्ञ भगवंताच्या ज्ञानामध्ये माझ्यामध्ये कार्य झालं आत्म्याच्या अनुभूतीचं, तेव्हा त्यांच्या ज्ञानामध्ये झळकणार आहे, तेव्हा ते सांगतील हा जीव सम्यदृष्टी आहे. आणि मी अनुभव नाही केला तर त्यांच्या ज्ञानात झळकणार नाही, मिथ्या दृष्ट्या सांगतील. मग सर्वज्ञ सांगतात म्हणून पण मी सम्यदृष्टी मिथ्या दृष्टी नाही. पण सर्वज्ञाच्या ज्ञानामध्ये सुद्धा तेव्हा झळकतं माझ्यामध्ये कार्य झाल्यानंतर त्याच्यामध्ये झळकणार आहे. आणि माझ्यामध्ये जर कार्य नाही झालं तर त्यांच्यामध्ये झळकणार नाही. म्हणून मला देवगुरु शास्त्राच्या सर्टिफिकेटची सुद्धा आवश्यकता नाही. जे कुणाच्या म्हणण्याने मी मिथ्यादृष्टी सम्यदृष्टी ठरवायचं नाही. देवगुरु शास्त्राच्या सानिध्यामध्ये येऊन त्यांनी सांगितलेल्या निश्चय व्यवहार 6 द्रव्य 7 तत्व पदार्थ त्याचं जसंच्या तसं ज्ञान करून 6 द्रव्यातून आपला शुद्ध आत्मा, 7 तत्वातून आपला शुद्ध आत्मा, 9 पदार्थातून आपला शुद्ध आत्मा, 4 गतीतून आपला शुद्ध आत्मा, 3 लोकातून आपला शुद्ध आत्मा आपण बाजूला काढला ज्ञानाच्या द्वारे. मग ज्या ज्ञानाच्या द्वारे बाजूला काढला त्याच ज्ञानाच्या द्वारे अनुभव करतो. तर त्याच वेळेला दर्शन मोह, चारित्र मोह या कर्म प्रकृतीच्या उदयाचा अभाव आहे, अनुदय आहे. म्हणून मी सम्यदृष्टी आहे, मी मोक्ष मार्गस्थ आहे. मग मी जेव्हा अनुभव करतो तेव्हा 7 कर्माचा उपशम क्षय होतो. त्याच वेळेला देवगुरु शास्त्र सांगतात हा जीव सम्यदृष्टी झाला आहे. पण माझ्या कार्यावरून त्यांच्यात आहे म्हणून मला सर्वज्ञ भगवंताची सर्वदृष्टी सुद्धा आवश्यकता नाही. त्यांनी ज्या मार्गाने सांगितले त्या मार्गाने मी गेलो तर मी माझ्यामध्ये अनुभूती झाल्यानंतर ते सांगणार आहे, माझ्यामध्ये नाही झाली तर ते सांगणार नाहीत. म्हणून मला कर्ता प्रामाण्याची आवश्यकता नाही. माझ्या स्वतःची अनुभूती ही स्वतः प्रामाण्य माझ्या अनुभूतीची आहे. अशा प्रकारे आचार्य आपणाला या गाथेमध्ये दुःखी, क्षोभी, आकुलित, व्याकुलित होऊ नका. ज्या ज्या वेळेला आपण सामायिकला बघतो, ध्यानाला बघतो, जेवढा क्षण अनुभव केलेला आहे त्या केलेल्या अनुभवाच्या मध्ये माझा कारण परमात्मा अनादि निधन निष्कारण असाधारण स्वसंवेदमान चैतन्य सामान्य मात्र आणि चेतक स्वभावाचे एकत्व, एकटा आणि शुद्ध अशाच आत्म्याचा मी अनुभव घेतलेला आहे, अन्य दुसऱ्याचा अनुभव घेतलेला नाही. आणि अशा अनुभव घेतला ज्ञान आनंद स्वरूप आत्म्याचा अनुभव घेतलेला आहे. तर मला सम्यक अतींद्रिय आनंद प्राप्त झाला का हे मला बघायची जरूरत नाही. विषय ज्ञान आनंद स्वरूप आहे तर फळ सम्यक अतींद्रिय आनंद प्राप्त झालेलंच आहे. चारित्रामध्ये वीर प्राप्त आलेले आहे. वीर गुणामध्ये सम्यक वीर्यांचा कर्माचा क्षोभक्षम झालेला आहे. अचक्षु दर्शनावण कर्माचा क्षोभक्षम झालेला आहे. बाकीच्या अनंत गुणामध्ये त्यावेळेला आपल्या आपण काय झाले शुद्धी एकदेश आपोआप झालेली आहे. एक अनुभव करतो, एका गुणामध्ये शुद्धी होते, तेव्हा बाकीच्या अनंत गुणामध्ये शुद्धी त्याच वेळेला आलेली आहे. मला तिथे बघण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला शंका असेल तर तुम्ही पहा, तुम्हाला शंका असेल तर तुम्ही सर्वज्ञ भगवंतांना जाऊन विचारा.
मला सर्वज्ञ भगवंतांना विचारण्याची आवश्यकता नाही. आणि असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं, देवाने सांगितलेलं, सम्यक ज्ञानी गुरुने सांगितलेले, त्यांनी सांगितल्या पद्धतीनेच मी प्रयोग केलेला आहे. एखादा गुलाबजामुन करायला येत नाही, मग एकापैकी जाऊन आपण बघितलं, सांगितलं, मग त्यांनी करत असताना तिथे समोर उभारून बघितलं, जे ज्ञानाने जाणलं, श्रद्धा करत गेलो आणि ती प्रक्रिया कशी करतात ते पाहणं म्हणजे चारित्र. जाणणे म्हणजे ज्ञान, असे करतात म्हणून श्रद्धा, आणि ते पाहतो ते चारित्र. मग ते ज्ञान, श्रद्धा, चारित्र गुलाबजामुनच आपल्याला जे झालं ते परता झालं. त्यांनी ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने आपण घरी आलो, खवा आणला, साखर घेतली, पात्रामध्ये थोडं पाणी टाकलं आणि त्याला पहिली पाक करून ठेवला. त्या खव्यामध्ये थोडा मैदा किंवा थोडं गव्हाचं पीठ घेतलं आणि काय केले, थोडं त्याला दूध किंवा पाणी घालून त्याला काय केलं, मळलं. एक एक त्याचे उंडे करून 7-8 उंडे करून एका प्लेट मध्ये ठेवले आणि नंतर एक एक गरम तेलामध्ये टाकले आणि ते काय केले, बराबर तळून घेतले आणि तळल्यानंतर काय केलं, त्याला परत चाळणीच्या ह्याच्यामध्ये काढून ठेवले. थंड झाल्यानंतर काय केलं, त्या पाकाच्या साखरेच्या पाकामध्ये टाकले आणि 2-4 तास पर्यंत त्याला मुरू दिलं. आणि मुरल्यानंतर काय झालं, मी गुलाबजामुन बराबर केलेले आहेत. मग मी गुलाबजामुन केले का नाही केले, माझे बराबर झाले का नाही, मला शेजाऱ्याला कोणालाही विचारण्याची आवश्यकता नाही. तसं इथे सर्वज्ञ गुरुशास्त्राने सांगितलं, ते पूर्वचर हेतू आहे आणि प्रत्यक्ष अनुभव करताना मी अनुभव केलेला आहे. जे लोक व्यवहारामध्ये माझ्यापाशी एवढं धन आहे, एवढं सोनं आहे, एवढं चांदी आहे, एवढे गाड्या आहेत, महल आहे, हे दुसऱ्याला अनुभवाची गोष्ट नाही, आपल्याला अनुभवाची गोष्ट आहे. कोणी नाही म्हटलं तरी काही कमी होत नाही, आहे म्हटलं तरी काही वाढत नाही. मग लोक व्यवहारामध्ये जसं आपण काय तो श्रद्धा दृढ असते, तिथे चलायमान होत नाही. त्याच्यानंतर ते मोक्ष मार्गामध्ये सुद्धा खऱ्या देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात येऊन तुमचा मोक्ष मार्ग सुरू करा. प्राप्त झालेला मोक्ष मार्ग तो मोक्ष मार्गच आहे, मी संसार मार्गस्थ नाही, असे दृढ समारोप सहित ज्ञानामध्ये निर्णय करा, श्रद्धान करा आणि वारंवार अशा आत्म्याचा अनुभव करा, अनुचरण करा. म्हणजे ते चारित्र आहे. म्हणजे ज्ञानस्वरूप आत्म्यामध्ये स्थिर राहणे, त्याचं नाव चारित्र. चेतनेमध्ये स्थित राहणे, त्याचं नाव सम्यक चारित्र, त्याचं नाव सम्यक ज्ञान, त्याचं नाव निसम्यक दर्शन. असं आपणाला जो जीव समजावला शिकला तोच अल्पकाळामध्ये केवळ ज्ञानी होऊन मुक्तीला जातो. आणि कोणी सांगितलं तुम्हाला अनुभव होत नाही, आम्हाला होत नाही, तुम्हाला कुठला होतो, मी खोटं बोलता, बरोबर महाराज सांगते तर होत नाही, त्यांना होत नाही तर आम्हाला कसा होतो, मग मला झाला का नाही, असा विचार केला तर संशय झाला. कोण सुद्धा नाही म्हणलं तर विपरीत आहे आणि झाला का नाही संशय अनध्यवसाय आहे. तर आपणच अशा प्रकारे ज्ञानामध्ये संशय विपर अनध्यवसाय रूपाने परिणमन करतो.
त्याच वेळेला मिथ्यात्वाला प्राप्त होतो. हम्म. कुणाच्या सांगण्यामुळे नाही, द्रव्य मिथ्यात्व करण्याच्या उद्यामुळे नाही, तर माझ्याच संशय पर अनत्यवचारू ज्ञानाच्या पर्यायाच्या द्वारे मीच मिथ्यात्वाला प्राप्त झालो. जगामध्ये मला कोणी मिथ्यात्वाला घेऊन जाणारा या विश्वामध्ये नाही होता आणि पुढे राहणार नाही. आणि कोणी मला सम्यक दर्शन प्राप्त करणारा नाही, नव्हता आणि पुढे होणार नाही. मारीची स्वयं मिथ्या दृष्टी होता, मारीची स्वयं सम्यक दृष्टी झाला, तोच अनंत झाला आणि तोच सिद्ध झाला. कोणीही आपणाला काही करू शकत नाही. कारण या ठिकाणी जिन धर्मामध्ये कर्तृत्ववाद नाही. तिथे ईश्वर कर्तृत्व नाही, तिथे अनंत नाही, कर्म नाही, देव नाही, गुरुशास्त्र नाही. भावार्थ भगवान समस्त पदार्थ को जानते हैं, सर्व पदार्थांना जाणतात, मात्र इसलिए वे केवली नहीं कहलाते. सर्व पदार्थाला जाणतात म्हणून केवली नाही. किंतु केवल अर्थात शुद्ध आत्मा को जानने अनुभव करने से केवली कहलाते हैं. म्हणजे केवल आपल्या आत्म्याला जाणल्यामुळे केवली आहे. केवल शुद्ध आत्मा को जानने अनुभव करने वाला श्रुत ज्ञानी भी श्रुत केवली कहलाता है. मग त्याचप्रमाणे केवळ आपल्या शुद्ध आत्म्याला जाणणारा, अनुभव करणारा, विचार करणारा जीव तो श्रुत ज्ञानी, त्याला श्रुत केवली म्हणतात. केवली और श्रुत केवली में इतना मात्र अंतर है की. मग भावार्थ सांगताना भावार्थ जो आहे तो भाषांतर करणाऱ्या जीवाचा भावार्थ असतो. त्यांनी यामध्ये काय केलं, वरच्यातला थोडंसं स्पष्टीकरण केलं. दोघांमध्ये अंतर एवढा आहे की जिसमें चैतन्य के समस्त विशेष एक ही साथ परिणत होते हैं, ऐसे केवल ज्ञान के द्वारा केवली केवल आत्मा का अनुभव करते हैं. मग चैतन्याच्या अनंत सामान विशेष जे आहे ते एकाच वेळेला त्यांच्या केवल ज्ञानाच्या द्वारे जाणले जातात. मग अशा केवल आत्म्याला अनुभव करतात. और जिसने चैतन्य त्याच्यात मस्त ज्यांचे चैतन्याचे काही विशेष क्रमशः परिणमित ते द्रव्य, त्याचे काही गुण आणि काही पर्याय, कतिपय पर्यायात्मक द्रव्य अशा परिणत होते हैं. ऐसे श्रुत ज्ञान के द्वारा के श्रुत केवली केवल आत्मा का अनुभव करते हैं. अशा कतिपय पर्यायात्मक द्रव्य रूप आत्म्याला ते श्रुत ज्ञानी जाणतात म्हणून त्याला श्रुत केवली आत्म्याचा अनुभव करणारे म्हटले जातात. अर्थात केवली सूर्य के समान केवल ज्ञान के द्वारा आत्मा को देखकर अनुभव करते हैं. केवल ज्ञानी सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे संपूर्ण पदार्थाला जाणतात आणि पाहतात. तथा श्रुत केवली दीपक के समान श्रुत ज्ञान के द्वारा आत्मा को देखकर अनुभव करते हैं. मग दीपकाला क्षोक्षम ज्ञानाची उपमा दिली, केवल ज्ञानाला सूर्याची उपमा दिली. मग हा श्रुत ज्ञानाच्या द्वारे क्षोक्षम ज्ञानाच्या द्वारे श्रुत ज्ञानी त्या आपल्या आत्म्याला पाहतो आणि अनुभव करतो. इस प्रकार केवली और श्रुत केवली में स्वरूप स्थिरता की तरतमता उद्भेद ही मुख्य आहे. मग त्यांच्यामध्ये स्वरूपाच्या स्थिरतेमध्ये भेद आहे आणि ते शाश्वत राहतात. श्रुतज्ञानी कधी बाहेर जातो, आत येतो. कम बड पदार्थ जाणणे रूप भेद अत्यंत गौण आहे. ते सर्व जाणतात आणि कम जाणतात, हा भेद तिथे गौण आहे. इसलिए अधिक जानने की इच्छा का क्षोभ छोड़कर स्वरूप में निश्चल रहना योग्य है. विशेष आत्म्याला काही जाणायचं आहे असे दुःख सोडून, आकुलता व्याकुलता सोडून एक स्वरूपामध्ये निश्चल राहणे, स्वरूपाला जाण, स्वरूपाचा विचार कर. या केवल ज्ञान प्राप्ती का उपाय आहे. म्हणजे हे जे आहे याच उपायाच्या द्वारे आजपर्यंत जेवढे जेवढे केवल ज्ञानी झाले याच उपायाच्या द्वारे झाले. तुला जर पर्यायामध्ये केवल ज्ञान प्राप्त करायचं असेल
तर हाच तुला एक उपाय आहे, अन्य दुसरा उपाय नाही, नव्हता आणि पुढे राहणार नाही. हा विचार करून निश्चित मिळालेलं धन घरामध्ये कोपऱ्यामध्ये जसा भिकारी खातो, तसं मिथ्या दृष्टी भिकारीचे आता सम्यक दृष्टी झालं. अनुभव करा आणि अशी अनुभूतीची ज्ञानाची श्रद्धेची दृढता घेऊन या भवातून निघून जावा, तर आपलं कल्याण आहे. जगाकडे बघत बसला, लोकांना सांगत बसला तर कल्याण होणार नाही. हो. हे अनादि अनिधन निज शुद्धात्मा द्रव्य आहे, स्वयं परिपूर्ण आहे, अविनाशी स्वरूप आहे, स्वाधीन स्वतंत्र आहे, निजानंद स्वरूप आहे, नित्य उद्घाटित स्वरूप आहे, नित्य शुद्ध उपयोग मात्र शुद्ध स्वरूप आहे. शांती शांती शांती. विसर्जन. नमो हरिहंताणं, नमो चित्ताणं, नमो ऐर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सौवसां, नमो हरिहंताणं, नमो चित्ताणं, नमो ऐर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सौवसां, नमो हरिहंताणं, नमो चित्ताणं, नमो ऐर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सौवसां. विसर्जन. के ज्ञान से जवानी के ज्ञान से तुझे धोखाओ, तो जाने तुम सिद्धांत शास्त्र की जय जय नमस्ते 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 नमस्तु नमस्तु नमस्तु. जय जिनेंद्र. जय जय